नमस्कार, मी विशाल ताटे, लोकविकास न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत। आजच्या मुख्य बातमीकडे वळूया। उत्तर तहसीलदार भ्रष्टाचाराच्या विळख्यात, तहसीलदार निलेश पाटील यांच्यावर मोठ्या आरोपांचा भडीमार। प्रहार जनशक्ती संघटनेचे शहराध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी बुधवार दिनांक 19 नोव्हेंबर रोजी उत्तर सोलापूर तहसील कार्यालय येथे थेट मोर्चा काढत तहसीलदार निलेश पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत। कुलकर्णी यांनी असा आरोप केला आहे की तहसीलदार तसेच नायब तहसीलदार आणि सर्कल अधिकारी हे सर्व साखळी पद्धतीने भ्रष्टाचारात सामील असून सोलापूर तहसील कार्यालयात भ्रष्टाचारांचा मोठा खेळ सुरू आहे। या निषेधाच्या दरम्यान तहसीलदार निलेश पाटील यांच्या कार्यालयाबाहेरील बोर्डावर काळा स्प्रे करून त्यांच्या नावापुढे चोर असे शब्द लिहिले आहेत। तसेच आंदोलकांनी विविध घोषणा देखील देऊन संताप व्यक्त केलेला पाहावयास मिळत आहे। निलेश पाटलाचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय, खाली मुंडीवर पाय। निलेश पाटील चोर आहेत, चोर आहेत। यावेळी शहराध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी माध्यमासमोर बोलताना आपले म्हणणे स्पष्ट मांडले की नमस्कार, मी अजित कुलकर्णी, प्रहार जनशक्ती पक्ष। मी आदरणीय बच्चूभाऊंचा एक साधा कार्यकर्ता आहे। हे मी सांगत नाही, अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी, अनेक रेकॉर्डिंग आहेत माझ्याकडे की तहसीलदारांनी सांगितल्याप्रमाणे नायब तहसीलदारांनी पैसे मागितले। असे 4 ते 5 रेकॉर्डिंग आहेत माझ्याकडे। पाहिजे तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही प्रसारित करू शकता। जनसामान्यांसमोर, शेतकऱ्यांसमोर, पब्लिक समोर तुम्ही आणू शकता त्या गोष्टी। हे मी स्वतः म्हणत नाही। तहसीलदार हा भ्रष्ट आहेच 100%। कुठल्याही कामासाठी म्हणजे उतार्यावर नोंदी असतील, वारसा हक्काच्या नोंदी असतील, रस्त्याचे प्रकरण असतील। आत्ताच आपल्या समोर एक शेतकरी प्रकरण देऊन गेला, जवळजवळ त्याचं 2022चं प्रकरण आहे, अजून सुद्धा निकाली काढलेलं नाही। तहसीलदार जवळजवळ 2 महिन्यापासून त्यांना फिरवतात। आत्ता समोरचेच आपल्या जमादार म्हणून एक शेतकरी आले होते, आपल्या समोरच बघितलं आपण सुद्धा होता त्याच्यामध्ये। असे अनेक प्रकरण आहेत, 42 ब चे प्रकरण आहेत, अनेक रस्त्याचे प्रकरण प्रलंबित ठेवलेले आहेत, फक्त प्रलंबित। कुठल्या तरी एखाद्या माणसाच्या थ्रू जायचं, कुणातरी सांगायचं किंवा तलाठ्याच्या थ्रू जायचं। तलाठी तो सांगतो XYZ की बाबा एवढे पैसे दिले जातील, एवढे पैसे तुम्ही त्या सर्कलला द्यायचे किंवा एवढे पैसे नायब तहसीलदाराला द्यायचे। ते पैसे बरोबर तहसीलदारांपर्यंत पोहोचतात, अशी ही यांची साखळी आहे। माझ्या एका मित्राच्या उतार्यावर नाव लावण्यासाठी 2.5 लाख रुपयाची मागणी केली। मी त्यांना सांगितलं 2.5 लाख रुपये कशासाठी घेतले, तर ते 2.5 लाख रुपये त्यांनी परत दिले। ते सुद्धा माझ्याजवळ रेकॉर्डिंग आहेत। त्याच्यामध्ये नायब तहसीलदार असतील, सर्कल असेल आणि त्यांचा साहेब कोण, नायब तहसीलदारच्या वरच्या सिनियर माणूस कोण, तहसीलदारच। या सगळ्या बाबी या रेकॉर्डिंग मधनं उघड होणार आहे। मी स्वतः कुठलीही बाब म्हणजे बोलत नाही की मी स्वतः मनाने सांगत नाही, माझ्याकडे पुरावे आहेत। आणि याच्या विरोधात मी एक मोठा जनता दरबार घेणार आहे 2-4 दिवसात। जनता दरबार कसा येणार आहे की बाबा तिथे एक फलक लावणार आहे, ज्यांचे कामं झाले नाहीत प्रहारच्या वतीने तुमचे कामं करून देण्यात। तहसील, उत्तर तहसीलमध्ये अनेक लोकांचे कामं पेंडिंग आहेत। शेतकरी अक्षरशः हैराण झालेला आहे। माझं नाही, माझ्या बापाचं राज्य म्हणून यांनी एक नाही लाखो रुपयाची माया जमा केलेली आहे। अशा गोष्टीची मी जे काय असतील आपले महसूल मंत्री त्यांच्याकडे सुद्धा तक्रार करणार आहे, कलेक्टर साहेबांकडे सुद्धा तक्रार करणार आहे, मुख्यमंत्र्याकडे तक्रार करणार आहे, पुराव्यासहित तक्रार करणार आहे। जर या तक्रारीची शहानिशा झाली नाही, निलेश पाटील असतील किंवा संबंधित जे काही नायब तहसीलदार असतील, एक सर्कल असतील, सर्कल तर एक पाटील म्हणून अमोल पाटील का अविनाश पाटील काहीतरी सर्कल आहे, तरी तर 15 लाख रुपयाची मागणी केली। अरे यांच्या बापाचं राज्य आहे, 1.5 लाख, 2 लाख, 75,000, 80,000 पगार आहे यांना। शासनाने आमच्या ह्याच्यामधून टॅक्स मधून यांना पगार देतो, हे आमचे नौकर आहेत आणि हे मालकालाच पैसे मागतायत। किती? 15 लाख द्या, 2.5 लाख द्या। 2.5 लाख रुपये दिलेले परत दिले। 2.5 लाख रुपये जर नाव नोंदणीसाठी मागत असतील एका सामान्य माणसाला किंवा एका ह्याला, तर मला सांगा 2.5 लाख ही रक्कम थोडी आहे का? किती तुम्ही असा एवढा मोठा भ्रष्टाचार आहे उत्तर तहसीलमध्ये। म्हणून मी काल त्यांचं जे काही बोर्ड आहे निलेश पाटील नावाचा तो पूर्ण काळा केला, निषेध त्यांचा काल मी नोंदवला, जेणेकरून जनसामान्यांना प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून न्याय मिळावा, अनेक शेतकऱ्यांना न्याय। जिल्हाधिकारी, महसूल मंत्री, वेळ पडल्यास मुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोहोचू, परंतु भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचे काळे धंदे उघड करू, असे प्रतिपादन अजित कुलकर्णी यांनी केले। या गंभीर आरोपावर तहसीलदार निलेश पाटील काय स्पष्टीकरण देतात, त्यांचे उत्तर काय असणार, या सर्व गोष्टीकडे आता जनतेचे लक्ष लागून राहिले आहे। या प्रकरणातील पुढील घडामोडीवर तसेच तहसीलदार निलेश पाटील यावर काय प्रतिक्रिया देतात, या सर्व बाबीवर लोकविकास न्यूजची
नजर कायम राहील आणि ती मिळताच आपणापर्यंत पोहोचवली जाईल। आपण पाहत आहात लोकविकास न्यूज, जनतेचा आवाज। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।